नमस्ते फ्रेंड्स, आज आपण नाकात तूप सोडून त्याचे काय फायदे आणि काय नुकसान ह्याचा पाहूया. गाईचे तूप आहारात वापरून आपल्याला आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदेशीर ठरते. हे सर्वांना माहीतच आहे. पण तुम्हाला नाकात तूप सोडल्यावर काय फायदे मिळतील आणि काय तोटा माहीत आहे का? नाकात तूप सोडण्याआधी शुद्ध गाईचा तूप हवं असतं. जर घरी बनवलेला असेल तर सर्वात उत्तम. गाईच्या तुपाला औषधी मानले जाते. 2 थेंब नाकात तूप टाकल्यावर बरेच आजारापासून मुक्त होऊ शकतो. जसं नाकातील कोरडेपणा नाहीसा होते आणि कफाचा समस्या दूर होते. स्मरणशक्ती वाढते. डोकेदुखीमध्ये जर 2 थेंब नाकात तूप सोडला तर डोकेदुखी थांबते, मायग्रेनचा त्रास कमी होते. अर्धं डोकं दुखत असेल तर तेही कमी होऊ लागते. रोज रात्री झोपण्यापूर्वी घातलं तर झोपण्याचाही प्रॉब्लेम येणार नाही. निद्राची समस्या संपते. डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी डोळ्याची दृष्टी वाढते. चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. डोळ्यातील कोरडेपणा होणार नाही. केस गळणे हे सुद्धा थांबते. तुपात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. केसांना फायदेशीर असतात. वात, पित्त, कफ कुठल्याही प्रकारचे प्रकृतीला नाकात तूप सोडून आजार कमी करू शकतो. तुपाने डोळ्याखाली डार्क सर्कल असेल तर हलक्या हाताने मसाज केला तर तेही कमी होण्यास मदत मिळते. काळजी कशाची घ्यावी आणि कोण नाकात तूप सोडू नाही? गाईचे शुद्ध तूप आहे का याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. घरी बनवलेल्या तुपाला शंकाच नाही. तुपाचा वास कोणाला सहन होत नाही, कोणाला ॲलर्जी आहे, त्यांनी नाकात तूप सोडू नये. त्याच्यावर लक्ष द्या. कुठलाही प्रयोग करण्याआधी वैद्यांचा सल्ला घ्या. व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर शेअर करा आणि काही प्रश्न असेल तरीही विचारा. व्हिडिओची माहिती कशी वाटली? छान असेल तर लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून थँक यू.